कोकणी माणूस सुखी आणि समाधानी किती आहे माहिती आहे तुमका? सुख असा रे, सुखाबरोबर समाधान असतात ना, तर सगळ्यात महत्त्वाचा. सुखा नुसतं सुख उपयोगाचा नाही. तुमका सांगते किती माणूस सुखी आणि समाधानी आहे. आता एवढे 4 दिवस पाऊस लागता, माणूस काही घराबाहेर जाऊ शकत नाही. मग काय करतो लो, भाजीपालो नको ह्या बघ, त्या अळू मस्तपैकी अळू कापायचा, तेरा करायचा. टेन्शन नाही. अळू आपल्याच परसवत असतं. दुसरा तुमका सांगतोय, त्या बघ ही भारंगी नाही, ह्या काय तर आपलं चुरून कांद्याची भाजी. हां ह्याची पानं काढून भाजी करू शकतो. आणि सगळ्यात बेस्ट जे कोण शाकाहारी आहेत, मटण मासे खायत नाही, त्यांनी हे टायकळं खायचं. हे बघ, हे टायकळ्याची पानं, ही टायकळ्याची भाजी सगळ्यात बेस्ट कॅल्शियम ह्याच्यात. समजा ह्या काढायचा, मरणाचा रुजलेला आहे बघ. म्हणजे मरातो नाही कोकणी माणूस कधीच, का बाबा ह्या नाही किंवा ता नाही, आज घरात काय नाही, मरणं नाही. बघ हे काळो करांदो म्हणतात ना, त्याची ही पानं, ह्याची पण भाजी करतात, पण त्याची पद्धत आपण काही जास्त काय माहिती नाही. पण ह्याची पण भाजी भारी लागतात, तशी करू ये होय. तुमका आणखी दुसरा दाखवतो आहे. ही कुरडूची भाजी पहिली लोक भरपूर ही खायत. समाला हे तुमका दाखवतं आहे. मरणाची मेरेबरोबर रुजलेली असतं, काढायची, धुवायची मस्तपैकी, भाजी करायची. म्हणजे आता सगळ्यांका चरबी येईल, आता कोणासला खायत नाही. त्यामुळे ही एक भाजी मस्त आहे. पाऊस भरपूर लागता, थंडेलो माणूस काहीतरी गरम खाण्यासारखे वाटला, ही आपली ह्याची हळदीची पानं काढायची मस्तपैकी, आणि पातोळे म्हणतात ते करायचं, मस्त गरमागरम खावा खायचा. आणि नाही तुमका काय गावला तर शेगुल जिंदाबाद. मस्तपैकी शेगलाची भाजी काढायची, चल या भागात मस्त जाताना. म्हणजे म्हणून माणूस कोकणी माणूस सुखी आणि समाधानी दोन शब्द, सुखी आणि समाधानी, समाला म्हणून कोकणात मजा येतात ती ह्याच्यासाठी.